फ्रायडेला आपण जो इंस्टाग्राम वरती क्वेश्चन अँड आन्सर सेशन केला होता, त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन असा होता, बिझनेस साठी युनिक आयडिया कशी शोधायची. तर बघा, आयडिया ही नेहमी आयडिया असते. प्रत्येक आयडियामध्ये पोटेन्शियल असतं, प्रत्येक आयडियामध्ये काहीतरी पॉवर असते. फक्त त्या आयडियाचं भविष्य जे असतं ना, ते आपल्या कॅपॅसिटीवरती डिपेंड करतं. आपली ब्रेन कॅपॅसिटी, आपण किती मोठ्या लेवलवरती त्या आयडियाचा विचार करू शकतो आणि आपण किती मोठ्या लेवलवरती ती गोष्ट एक्झिक्यूट करू शकतो, यावरती त्या आयडियाचं फ्युचर डिपेंड करतं. मग ती आपली फायनान्शियल कॅपॅसिटी असो, आपली पर्सनल कॅपॅसिटी असो, आपल्या पाठीमागचा बॅकअप आणि सपोर्ट असतो, सगळ्या गोष्टींवरती डिपेंड करेल. एक एक्झाम्पल जर सांगायचं तर बघा, आपल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी हॉटेलची गरज पडते, हॉटेलमध्ये स्टे करण्याची गरज पडते. पण मग अशाच एका हॉटेलची जर चेन बनवली, प्रॉपर्टी कोणाची तरी दुसऱ्याची, पण आपण जर असा प्लॅटफॉर्म तयार केला, सिस्टीम तयार केली, जेणेकरून कस्टमर येतील आणि मग प्रॉफिट शेअरिंग मॉडेलवरती वयाच्या 26व्या वर्षी जर मिलिनियर आणि बिलिनियर बनणं कोणाला शक्य असेल ना, तो रितेश अग्रवाल, त्याने हा विचार केला की अशा हॉटेलची चेन पण निर्माण करता येईल. आता लोक म्हणताना म्हणतील की कॉपी आहे वगैरे वगैरे, पण मग नकल करने के लिए भी अकल लगती है. आणि जर 26व्या वर्षी मिलिनियर आणि बिलिनियर बनवून देणारी नकल करता आली तर मग त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार. त्यामुळे आयडिया ही